नमस्कार, मी श्रुती पाटोळे क्लॅरन्स, स्किलेट्स फाउंडेशनची फाउंडर डायरेक्टर. मी सक्षम आणि सक्षम स्टोरीज या श्रृंखलेत आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत शुभदा साठे मॅम आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांचा प्रवास. नमस्कार, वेलकम मॅम. सक्षम किंवा मी सक्षम स्किलेट्स फाउंडेशन इथे आपली कशी ओळख झाली? इथे मी पत्रकार भवन मध्ये आले होते कार्यक्रमाला गेल्या वर्षी. तो कार्यक्रम बघून मला मी सक्षमचा तो कार्यक्रम खूप आवडला आणि मग आम्ही ठरवलं की आपण या ग्रुपला जॉईन व्हायचं. आणि मी सक्षम या ग्रुपमध्ये सगळ्यांनी खरंच सहभागी व्हायला पाहिजे. यांची सर्व मंडळी खूप सपोर्ट करतात बिझनेसला आणि यांचं टीमवर्क पण खूप छान आहे. त्यांचं जे काही स्टेजचे प्रोग्राम झाले पत्रकार भवनला ते मला खूप आवडले. त्याबद्दल म्हणजे प्रश्नच नाहीये. छान. आणि इनफॅक्ट माझ्या अगदी लक्षात आहे, कारण सुगंधी प्रवास हा तुमचा होता हे म्हणायला ऍक्च्युली मला आवडेल, कारण जे प्रोडक्ट्स इथे आहेत ते मी स्वतःही वापरले आहेत, तेव्हा आपली पहिली ओळख झालेली. पण ह्या प्रवासात तुम्ही अगदी आलात कसे हे आपल्या प्रेक्षकांना आपण थोडक्यात सांगितलं तर खूप छान होईल. मी लॉकडाऊनच्या नंतर या बिझनेसमध्ये आले आणि हा बिझनेस आम्ही स्वतः तयार करतो. अत्तर, परफ्यूम सर्व प्रकारची. पुण्यातून मी हा बिझनेस करते, सिटी एरिया आणि धायरीतनं. आणि त्यामुळे छान प्रतिसाद मिळतो पुण्यातून आणि बाहेरगावी सुद्धा माझे कुरिअर जातात. त्यामुळे आणि मी सक्षम मला पुन्हा सांगावंसं वाटतं सगळ्यांना की सगळ्यांनी दरवर्षी यांची मेंबरशिप घ्यावी. ते सपोर्ट करतात त्यामुळे. आणि यांचं टीमवर्क चांगलं आहे आणि सगळा म्हणजे मी सक्षमचा परिवार सगळे आपल्याला सपोर्ट करतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू. आणि हे जे इतके सुगंधी सुरेख प्रोडक्ट्स मी इथे बघत आहे आणि आपले सर्व प्रेक्षक बघता आहेत, तर ह्याचं तुम्ही कॉन्सेप्ट कसं केलं? ह्याचं तुम्ही ब्रँड नेम किंवा तो तुमचा कसा प्रवास होता? आधी मी सुरुवातीला जेव्हा हे तयार केलं त्याच्यानंतर आता नाव काय ठेवायचं, तर मग सुगंध असंच नाव ठेवावं असं आम्ही एकंदरीत एकत्र बसून चर्चा केली. आणि म्हणून अरोमाज या नावाने आमचं ब्रँड नेम आहे. आणि अरोमाज या नावाने आम्ही आता हे इंडियन परफ्यूम आमच्याकडे असतात, त्याच्यानंतर अत्तर असतात, ही आम्ही स्वतः सगळी तयार करतो. त्यामुळे प्रश्न नाही. आणि पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर कुरिअर आमचं जातं. 30 रुपयापासून ही अत्तराच्या बाटल्या माझ्याकडे आहेत. क्या बात. बकुळ, गुलाब, चाफा, मोगरा अशा प्रकारचे. आणि परफ्यूम सुद्धा हे इंडियन परफ्यूमचे आहेत, ते 110 रुपयापासून आहेत आणि खूप सुंदर आहेत. आणि मागच्या महिन्यापासून आम्ही जे सुरू केले ते प्रीमियम क्वालिटीचे परफ्यूम सुद्धा सुरू केले. वंडरफुल. त्याचप्रमाणे बघू शकता तुम्ही. आणि हे कार परफ्यूम सुद्धा सुरू केलेले आहेत. क्या बात आहे. त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांना आवडतं ते हे पॉकेट परफ्यूम पण सुरू केलेले आहेत. हे मागच्या चैत्र महिन्यापासून सुरू केलं. आधी आमचं फक्त अत्तर आणि परफ्यूमचं होतं, पण प्रतिसाद खूप छान आहे. बिझनेस ग्रुपवर माझ्या जाहिराती असतात, त्याच्यावर माझा बिझनेस चालतो. आणि माउथ पब्लिसिटी, सगळ्यांना माझे प्रॉडक्ट आवडतात. हो, अगदी खूपच सुरेख आहे. आणि म्हणजे तुम्ही तयार करता म्हणजे हे अगदी होममेड आहे. ह्याचा प्रोसेस कसा असतो हा थोडक्यात जर तुम्ही प्रेक्षकांना ते सांगू शकलात? हो, सांगू शकेन. आता नॉर्मली सगळ्या पब्लिकला कसं असतं माहिती का, हल्ली जास्त स्ट्रॉंग वासाची, काही कमीच लोकांना स्ट्रॉंग वासाची परफ्यूम किंवा अत्तर आवडतात, पण माइल्ड वासाचीच मागणी जास्त आहे कस्टमरकडनं. पण तरी माझं स्पेशली मी असं सांगते की जे जे कस्टमर आहेत त्यांना मी फॉलो करते. रिमाइंडर असतं माझ्याकडनं, मी फोन करते की व तुम्हाला माझे प्रॉडक्ट्स आवडले का? आता तुम्हाला हे प्रॉडक्ट आवडले असतील पण तुम्हाला याच्यात काही बदल करून पाहिजे का? हा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त उग्र स्वरूपाचे पाहिजे असतील तर तसे सुद्धा मी तयार करून देते. म्हणजे थोडक्यात कस्टमाइज्ड किंवा टेलर मेड जे आपण म्हणतो ती सुविधा देखील तुम्ही तुमच्या कस्टमर्सला देता. हे खूप छान आहे. आणखी जे तुम्ही म्हटलात की हे नवीन नवीन तुम्ही ह्यात ऍड केले आहेत प्रोडक्ट्स, येत्या दिवसात तुमचा आणखी काही प्लॅन आहे का की ह्यात तुम्ही आणखी काय डेव्हलपमेंट्स करणार? म्हणजे आता नवीन डेव्हलपमेंट अशी करणार आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे दिवाळी किट होते
आणि इकॉनॉमी याच्यामध्ये होते. 350 रुपयाला फक्त दिवाळीच्या वेळेला दिवाळी किट होते. त्याच्यामध्ये अत्तर बॉटल, परफ्यूम बॉटल, एक उठण्याचं पाकिट आणि सुगंधी अभ्यंग तेल हे सुद्धा आम्ही तयार करतो. उठणं सुद्धा दिवाळीला आम्हीच तयार करतो. क्या बात आहे. आणि हे प्रॉडक्ट असं 4 वस्तूंचं किट गेल्या वर्षी विकलं, पण यावर्षी ऑप्शन असणार आहे. ज्यांना हे प्रीमियर क्वालिटीचं परफ्यूम हवं असेल ते सुद्धा मिळेल, किंवा कार परफ्यूम हवं असेल. ऑप्शनल जास्त वस्तू वाढल्यामुळे आमचं अजून वाढलेलं आहे आता दिवाळी किटचं जे काही आहे. किती ऍक्च्युली छान तुम्ही करता आहात ताई, की इतक्या प्रीमियम गोष्टी, हँडमेड अत्तर, हँडमेड सुगंध, आणि दिवाळीला आता प्रेक्षकांना जास्ती कुठेही काही विचार करायची गरज नाही आहे किंवा शोधाशोध करायची गरज नाही आहे. सरळ तुम्ही मी सक्षम किंवा स्किलेट्सच्या पेजला कॉन्टॅक्ट करा आणि अरोमाज हे प्रोडक्ट्स तुम्ही दिवाळीला किंवा इतर तुमच्या गिफ्टिंग पर्पसेसला घेऊ शकतात. हे ऍक्च्युली आज तुम्ही सांगितलं हे खूप छान केलं. आणखी तुमचं जे ह्याच्यात जे तुम्ही उतरलात बिझनेसमध्ये, तर त्या अगोदर तुम्ही काय करत होतात आणि हे करत असताना तुमचा काय एक्सपिरियन्स आहे उद्योजिका म्हणून? मी हा बिझनेस सुरू करायच्या आधी मी नोकरीमध्ये होते, सासवडला कंपनीमध्ये होते का ऑइल रिफायनरी मॅन्युफॅक्चरिंग युनिटला. तिथे मी जवळजवळ 22 वर्ष नोकरी केली आणि तिथून रिटायर झाले तेव्हा मी मॅनेजरच्या पोस्टवर होते. वाव. आणि मग नंतर मी थोड्या दिवसांनी हा प्रवास म्हणजे आता बिझनेस ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला कस्टमरचे बरेच प्रकारचे अनुभव आले. पण काही प्रश्न नाही, म्हणजे शंका वगैरे असतातच ना कस्टमरला, की आम्ही हे घेऊ का ते घेऊ, प्रॉडक्टची साईज कुठली काय, तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, ते मला करता येतं. म्हणजे कसं कस्टमरला काय पाहिजे हे आपण त्यांच्याशी बोलल्याशिवाय काही कळत नाहीये. जशी मागणी असेल त्याच्याप्रमाणे मी नक्कीच देऊ. अगदी. ताईंची सुरुवातीला प्रथम भेटीत जेव्हा बोलताना हे मला खूप जाणवलं की त्यांचा एक्सपिरियन्स हा कस्टमरशी बोलताना त्या कशा उपयोग करतात. सो हे तुमचं खूप छान एक क्वालिटी आहे. आता ज्या महिला बिझनेसमध्ये किंवा उद्योजिका म्हणून ज्या पदार्पण करत आहेत अशा महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता? उद्योजिकांनी अगदी नवीन ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला असेल ना, त्यांनी माझं म्हणणं आहे की कमी भांडवलामध्ये बिझनेस सुरू करावा. म्हणजे कसं होईल की एकदम तुम्ही एक 50,000 60,000 असं भांडवल त्याच्यात गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने एक 5-5 हजार रुपये गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा माझा हा बिझनेस कसा चालतोय, काय चालतोय. आणि जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटी त्याचप्रमाणे बिझनेस ग्रुपमध्ये आता मी सुद्धा काही ठिकाणी स्टॉल लावते. अशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. जास्त प्रमाणामध्ये लोकांनी जर का घेतलं त्याच्यामध्ये कन्सेशन द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही टॅकल करा आणि कस्टमरला ग्राहक देवो भव आपण जे म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही कस्टमरला हँडल करा. एवढंच. वंडरफुल. सो खूप छान टिप्स ताईंनी दिल्या आहेत आज. आणि मला वाटतं काही आपले जे स्किल डेव्हलपमेंट सेशन्सही होतात स्किलेट्स फाउंडेशन अंतर्गत, त्यातही हे कव्हर केलं जातं. आणि खूप छान टिप्स हे आपल्या नवीन उद्योजिकांनाही तुम्ही दिल्या आहात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा. हो धन्यवाद तुमचे पण. आणि मी सक्षम ग्रुपचे पण धन्यवाद. मला सपोर्ट केला आणि स्टेजवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.